असू दे असू दे तसंच असतं आमचं लगीन. पाहुणे मंडळी आली का? आली. अक्षदा सर्वांना मिळाली का? मग लग्नाला सुरुवात करायची का? करू दे का सुरुवात? बाबा का पाहुणे मंडळी आली का? हो. अक्षदा सर्वांना मिळाली का? मग लग्नाला सुरुवात करायची का? मग चला चला अब चला चला लग्नाला माझ्या, चला चला लग्नाला माझ्या, अब चला चला लग्नाला माझ्या, आओ चला चला लग्नाला माझ्या, आओ चला चला लग्नाला माझ्या, आओ चला चला लग्नाला माझ्या, चला चला लग्नाला माझ्या, चला चला लग्नाला माझ्या, अब चला चला लग्नाला माझ्या, आओ चला चला लग्नाला माझ्या, चला चला लग्नाला माझ्या, चला चला लग्नाला माझ्या. आर लग्नाला माझ्या, लग्नाला 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 माझ्या, चला चला लग्नाला माझ्या, चला चला लग्नाला माझ्या, अब चला चला लग्नाला माझ्या. लग्नाला माझ्या, आओ चला चला लग्नाला माझ्या, चला चला लग्नाला माझ्या. हळद वाटणी वाटीला पाटा, अवगुणाचा नवरा मोठा हळदी नवटा, वाटुळ वाटुळ वना कसली चंद्राची कोरमी ह्यो काळा नवरा माझ्या बापाने मला बघून दिला. त्यापेक्षा मी म्हणते आज इकडे बामण बुवा सगळे लगीन लावलं असतं. कसा इतर रकमेने सारखा जोडा शोभला असता. असल्या कसा कसाना पदरात घेतल्याशिवाय पर्याय नाही. हळद वाटणी वाटीला पाटा, अवगुणाचा नवरा मोठा हळदी नवटा, अन बाबा रे बाबा ए बाबा बरोबर की बघतोय माझ्याकडे, अन बाबा रे बाबा येतं माझं लगीन लावा, 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 येतं माझं लगीन लावा, माझं लगीन लावा, बाबा रे बाबा येतं 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 माझं लगीन लावा. होरे होरे नागवा नवरा नागवी नवरी दोघे बैसले चराचरी, नागव्या नवरीने नवरी नेसली, नागव्या नवरीने नवरा वेदिला. बारोड बारोड म्हटलं की लोक सोमणूक आणि करमणूक या दृष्टिकोनातून पाहिला आहे. पण सोमणूक आणि करमणूकचा प्रकार म्हणजे भारोड नव्हे. सोंगाला भरू नका, भागवत साहेब रूढ करणारे एकनाथ महाराज सांगतात, जो कोणी या सोंगाला भरतो तो गाढव असतो आमचे, असे आमचे नाथ महाराज सांगतात. कारण की गाढवाला जर का आपण सोन्याच्या ताटात जेवायला वाढा, जात कधी जेवणार नाही. तुम्ही त्या गाढवाला चांदीच्या ताटात जेवायला वाढा, कधीच गाढव जेवणार नाही. आणि जर का गाढवाला आपण पतवडीत जेवायला वाढलं तर गाढव काय करतं, वरचं सगळंच खातं आणि आधी पतवडी खातं. ते गाढव खात. तुम्ही माणूस आहात, तुम्ही यातलं काय खायचं आणि काय नाही खायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं. कोण हा नागवा नवरा? ऐकलं तर भारोड आहे, नाही तर 84 लक्षीचा फिरूड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. कोण हा नागवा नवरा? एकदा का देह, एकदा का शरीर आपल्याला सोडून गेलं तर आपल्या आत्म्याला कोणत्याही प्रकारचे कपडे नसतात. म्हणून या आत्म्याला नागवा नवरा आणि बुद्धीला नागरी उपमा दिलेली आहे. आणि बाबा रे बाबा काका लय बघू नका, दृष्ट बिष्ट लागत. आणि बाबा रे बाबा बाबा रे बाबा येतं माझं लगीन लावा, बाबा रे बाबा येतं माझं लगीन लावा. होरे होरे. लग्नाचा टाइम झालेला आहे. मी मगाशी सांगितलं पाहुणी मंडळीची जेवायची व्यवस्था आपापल्या घरीच केलेली आहे. अक्षदा मिळत कोणत्याकडे कोणी मारू नका. आणि सूचना सांगितल्याच आहे की आहेर केल्याशिवाय कुणीही घरी जायचं नाही. उद्या सकाळी गीता व्यापार असं व्हायला नको. मन सर्वजण आहेर कोण जा. चला नवरीचे मामा, नवरदेवाचे मामा, या कोणतर 2 मामा. मामा लवकर या, मामा लवकर या, या कोणतरी 2 जणी या. मामा लवकर या, लगीन झाले आम्हाला हानिमूनला जायचं, या लवकर.
आले का मामा? इथे या मामा. नवरदेवाचा बोलवा बोलवा. चला नवरदेवाचा मामा चला. मोठा मामा आले 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 चला. काय वस्तू कायला गेलता काय? हा नवरीबाई हा या मामांचा परिचय करून द्या. काय म्हणला? परिचय करून द्या मामांचा. म्हणजे गावकऱ्यांची यांची ओळख आहे. हा तुमचा परिचय करून देऊ का? हा द्या. मी माझ्या मामांचा थोडक्यात परिचय करून देते. बर. पण वेळात वेळ काढून हा. तुम्ही दोन्ही मामा बिनपत्रिकेत आमच्या लग्नाला उपस्थित राहिला. बर. त्याबद्दल तुम्हाला दोघाला धन्यवाद. धन्यवाद. नाही नाही धन्यवाद धन्यवाद. यांचा थोडक्यात परिचय करून देते. हा. दिस इज माय मामा. बर. दिस इज माय मामा. माय मामा. आणि दिस इज माझ्या नवरदेवाचा मामा. बर. नवरदेवाच्या मामांना पाहिलं का सर्वांनी? नाही ना? पुढे मामा या. जरा पुढे या. या पुढे. मामा पुढे या. नमस्कार मामा. नमस्कार. दिस इज माय मामा. बस. दिस इज माय मामा. हा. आणि दिस इज माझ्या नवरदेवाचा मामा. बर. नवरदेवाच्या मामांचा थोडक्यात परिचय करून देते. बर. सध्या हे मामा ना हा. नवरदेवाचे मामा हा. फॉरेनला असतात. फॉरेनला. फॉरेनला. हो. बर. त्यांचा काय बिझनेस आहे फॉरेनला? हा त्यांचा काय बिझनेस आहे फॉरेनला? फॉरेनला. हा. अहो ते काय करतात तुम्ही विचारलं नाही? सांगा की. हे मामा ना हा. सध्या हा. हे मामा ना हा. सध्या सध्या. फॉरेनला हा. चपल्या सांधायचं काम करतात. जा माग. आता फक्त नवरदेव सांभाळा. दिस इज माय मामा. बर. आता या मामांची काय लय घालवत नाही. बर. का बर? हे माझे मामा आहेत. हा. पण वेळात वेळ काढून हे मामा लग्नाला उपस्थित राहिले. बर. वेळात वेळ काढून हे मामा लग्नाला उपस्थित राहिले. हा. त्याबद्दल मामा तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद म्हणा. हा हे मामा हे मामा आणि आमची मामी आल्यात का? नाही आल्या. मग इकडे एकटंच काय करताय पंढरपुरात? बर. लग्नाची तयारी करत होते. हा. बर. हे मामा बर. आणि आमची मामी हा. धंद्यामध्ये इतकी बिझी असतात. बर. त्यांना वर डोकं काढायचा टाइम नसतो. काय बिझनेस आहे यांचा? पण यांचा बिझनेस विचारलाच नाही. सांगा हे की. असतात कुठे विचारलंच नाही मग तुम्ही? कुठं असते सांगा. हे विचारलंच नाही तुम्ही असतात कुठं? हा. हे मामा ना हा. सध्या सध्या दुबईला असतात. दुबईला. दुबईला. हा. यांचा ड्रेस बघा. ते कुठं असतात? दुबईला. आता कुठे आहेत? पंढरपूर. मग त्यांचा नाईटचा ड्रेस आहे हा. बर. हे मामा हा. आणि आमची मामी बर. धंद्यामध्ये इतकी बिझी असतात. हा. त्यांना वर डोकं काढायचा टाइम नसतो. बर. पण यांचा बिझनेस तुम्ही विचारला ना. सांगा की. हे मामा हा. काय करतात सांगू का? सांगा. मावशांनो ओ मावशांनो बोला की जरा. हे मामा काय करतात सांगू का? हे मामा ना हा. सध्या सध्या दुबईला दुबईला. फुग्यावर केस विकतात. ओके ओके सर. तुम्ही म्हणताल केस फुगा अजिबात नाही. बिझनेसच वेगळा आहे. बरं. नमस्कार काका. नमस्कार. काका नमस्कार. आतापर्यंत किती लग्न लावली? भरपूर. हा भरपूर भरपूर जणांचं वाटोळा केलेला दिसतंय तुम्ही. पण असं द्या काका. एखाद्या चालू लग्नात एखाद्या मुलीने तुम्हाला प्रश्न विचारला का? नाही ना? मी विचारू का? हा विचारू का? हा. विचारू विचारा. पाहतो का? अहो तसं नाही म्हणलं. ही नारदाची गादी आहे. तुमच्या पायात पाहतो काय का? नाही ना? मग करा लागला सुरुवात. हल 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 अक्षता मिळाले का? लग्न लावायचे का? देशासाठी शिवाजी लढला. बाजी प्रभू इतकला. तानाजी लढला रणात पडला. साजितो मावळा या तिघांची जबली ललित काया.
तिन्ही मला देवी झेंडा फडके राष्ट्र तिरंगी आपला कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान आणि शुभमंगल मंगलदाना देवताची नवरदान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान हे असावी घरात तुमच्या रामायण गीता घरात तुमच्या रामायण गीता मावे ज्ञान तुम्हा पठण करिता मावे ज्ञान तुम्हा पठण करिता आदर्श भावी दक्षिणा गीता शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान लग्न सोहळा पार पडला लग्न सोहळा पार पडला आता परंपरेप्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे इथं नावं घेण्याचा कार्यक्रम होत आहे बर हे गिरं नाव छानपैकी नाव घे त्याचं काय बरं का हा आता बसलं रेटलं तर बरं जातं बर नाहीतर पुढे लय अवघड असतं हा छानपैकी नाव घे पुढे ये चांगलं नाव घे नाव अरे तुरच गोष्टी आहे काय म्हणला फोटो पण काढताय हॅलो नाव घेऊ महाराज नाव घेऊ अयो हंती पण नाव घेऊ घ्या नाव घेऊ का घ्या सासूबाई नाव घेऊ घ्या अयो घ्या म्हणते ते त्या सासूबाई बसल्या आईस पैस बर त्या सासूबाई बसल्या आईस पैस आमची माझी गवळ्याची म्हैस बघितला का मावशी मी म्हणलं तुमच्या गावातलं दिसते पण बरंच चित्र मार्के दावणीचं दिसतंय बघितलं का नाव कसं घेतलं सासूबाई बसल्या आईस पैस आणि आरची माझी गवळ्याची म्हैस मावशी खरंच सांगा कोण माझ्या आई सारखे कोण माझ्या ताई सारखे कोण माझ्या मावशी सारखे मी म्हशीवाणी दिसते का समजा बारकी रिडी बिडी तरी म्हणायचं म्हशीवाणी दिसत असती आल्यापासून ही बारकी पोरं बघतात त्यात काही नावाला नाही पण तिथं महागा बसल्यात का एका सुद्धा पापणी खाली पडली नाही बघितलं का कशी दिसते अगदी मी मारुती कार बर मी दिसते मारुती कार हा अन्नावरती दिसते तीन चाकी टमटम ऐका नाव घेते पहिलंच लग्नाचे मला लाज वाटायला लागली बर कोडे एवढ्या पडले नाव घेतलं घेऊ का बामण बोलचं कार हरी ओ केर बरी नाव काय म्हणला तुमचं अयो तिला अजून नावच माहिती नाही अहो त्याचं काय झालं बरं का हा लग्नाची एवढं गडबडीत जमलं लग्नाची पत्रिकाच वाचायला टाइम मिळाला आणि त्यामुळे मला नवरदेवाचं नाव कळलं नाही काय म्हणला कारवारी तुमचं नाव सांगू सांगू परशा काय म्हणता परशा बरं झालं बाई आता जे मग जुळलं का बरं बरं झालं आता जे मग जुळलं का बरं माझ्या पहिले विमानकाचं नाव परिषद होतं ऐका नाव घेते समोर होती दिवडी त्यात होता पेढा बर समोर होती दिवडी त्यात होता पेढा मी गवळ्याची म्हैस हा परशा पंढरपूरचा रेडा आयु माझ्यासारखंच घेते मी एक घेऊ का घ्या घ्या घेऊ का घ्या आयु घ्या म्हणते ते
आला रुकवत रुकवत होती किटली, आला रुकवत रुकवत होती किटली, आणि आमच्या लग्नाचा हुंडा देताना हिच्या बापाची पॅन्टच फिटली. ए, मी घेऊ का हा. तसंच घेते तसंच घे. हांड्या हांडा 32 हांडा मधली हांड्यात पिटलं बर. हांड्या हांडा 32 हांडा मधली हांड्यात पिटलं हा. आणि मी पाया पडायला गेली सासूबाईचं लुगडच पिटलं. आयु माझ्यासारखंच घेते. मी घेऊ का घ्या महाराज घेऊ का? घ्या घ्या आयु घ्या म्हणते ते. बर आला रुकवत रुकवतात होती खिसणी, आला रुकवत रुकवतात होती खिसणी, आणि आमची आरची बसली संडासला डुकराने दिली डुसणी. ए, मी घेऊ का हा तसंच घेते तसंच घे. सोन्याची खुंटी त्याला मोत्याचं दावं बर. बर काय परिचया हा सोन्याची खुंटी त्याला मोत्याचं दावं हा. आणि मी संडासला वाटले तुला कसं ठावं. जेव्हा शौचालय बांधलं नव्हतं तेव्हा ठावं. ए तुला काही चांगलं शिकवलंय का? चांगलं हा? चांगलं इंग्लिश नाव घेते काय? इंग्लिश नाव घेते. आयु तुझ्या बी घरावर इंग्रज हे नाचलं. बावळा शिक्षण माझं इंग्लिश मीडियम मध्ये झाले किती का झाले? अजून 2 वर्ष शाळेत गेले असते ना हा. रेग्युलर हा. पहिली 5 टक्के झाली असते. त्यामुळे इंग्लिश नाव घेते. दिस इज अ गर्ल ज्ञानोबा तुकोत दोन्ही चरण माझ्या हृदयात धरलं. बर. दिस इज अ गर्ल ज्ञानोबा तुकोत दोन्ही चरण माझ्या हृदयात धरलं. चपळा चपळा थांबण्याची चपळता थांबण्याची सेवा करता बसले सर्व माऊली भक्ताच्या चरणाची. अजून एक नाव घेते खास तुमच्यासाठी नाव घेते. पहाटेच्या पारी कोंबड फुकत, पहाटेच्या पारी कोंबड फुकत, आणि जे आमच्या लग्नाला आहेर करत नाही त्या तोडावरून काळं पुत्र फुकत. छेद मंडपी दोघे ती दोघे, छेद मंडपी दोघे ती दोघे, एका जनार्दनी नाचती भोगे. लग्न झालं कुठल्याही मुलीला सासरी जावं वाटत नाही. कारण का 18 वर्षाच्या आई वडिलांचे संस्कार असतात. गणगोत्र मित्र परिवार सोडून जावं वाटत नाही, पण सोडून जावं लागतं. हे तुकाराम महाराज अभंगातून सांगतात. कन्या सासुऱ्याची जाय मागे परतोनी पाय, मागे परत दोन्ही पाय, तैसे माझ्या जीवा